नमस्कार, मी उल्हास. माझ्या यूट्यूब विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता काल 5 वाजता झाली आणि 15 तारखेला होणाऱ्या मतदानाकडे सर्व पक्षांचे, मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे प्रचंड लक्ष लागून राहिलेले आहे. कारण नगरपालिका, नगरपंचायत या इलेक्शनमध्ये महायुतीला प्रचंड बहुमताने जनतेने निवडून दिले. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी महायुती प्रचंड ताकदीनं, खूप जोमानं यावेळी आपल्याला इलेक्शनमध्ये कामाला लागलेली दिसून येते. आणि म्हणून महानगरपालिकामध्ये सुद्धा आपलं अस्तित्व, आपल्या यशाचं सातत्य टिकवायचं आहे म्हणून महायुती आपल्याला अनेक रॅलीमध्ये, अनेक सभांमध्ये, अनेक कॉर्नर मीटिंगमध्ये दिसून येते. या महायुतीच्या विरोधात म्हणजे बीजेपी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजयदादा यांचा राष्ट्रवादी यांच्या विरोधात उभी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आणि ज्याच्याकडे सगळ्या संबंध जगाचं लक्ष लागलेलं आहे, असं आपण म्हणू तरी वावगं ठरणार नाहीये. कारण मुंबईची महानगरपालिका ही जवळजवळ 75,000 करोड रुपयाचा टर्नओव्हर असणारी आहे. एक फायनान्शियली पॉवर असणारी ही आहे. आणि म्हणून गेली 25 वर्ष शिवसेनेकडे होती, ती आपल्या ताब्यात यावी या पद्धतीची भूमिका बीजेपीची आहे. आणि त्यामुळे बीजेपी आणि देवेंद्र फडणवीस हे रणनीती करून, सोशल इंजिनिअरिंग प्रयोग करून त्यांनी महानगरपालिकेमध्ये 137 उमेदवार उभे केलेले आहेत. 227 पैकी 137 उमेदवार हे महायुतीचे म्हणजे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांनी उभे केलेले आहेत आणि 90 जागा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडलेल्या आहेत. आता या 90 जागा थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि मनसेला थेट टक्कर देत आहे. अशा या 90 जागा आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी 150 जागा स्वतःकडे ठेवलेल्या आहेत आणि उरलेल्या 53 जागा या त्यांनी मनसेला आणि 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांना दिलेल्या आहेत. ही खरी प्रमुख लढत आहे. आणि तिसरी जी लढत आहे ती म्हणजे काँग्रेस आणि व्हीबीए, वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीला त्यांनी 62 जागा दिलेल्या होत्या, परंतु त्यापैकी 42 जागावरती ॲक्च्युअली वंचित बहुजन आघाडी लढत आहे. राष्ट्रीय समाज पक्षही त्याच्यामध्ये आहे. आणि अशा रीतीने ही तिसरी आघाडी या 2 प्रमुख आघाडीशी झुंज देत आहे. असं एकंदरीत तिथं चित्र आहे. पुढारीला मुलाखत देताना सरदेव बाळासाहेब आंबेडकर असे म्हणाले, की कुणालाही बहुमत मिळणार नाहीये. मेजॉरिटी कुणाला मिळणार नाहीये. दुसरं एक मत व्यक्त केलं ते म्हणजे नगरपालिकांमध्ये जे बिनविरोध निवड झालेली त्याबद्दल जनतेमध्ये कुठेतरी निराशा आहे, उदासपण आहे. त्याचा इफेक्ट बीजेपीवर होऊ शकतो. हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे जागतिक वार. कारण प्राईम मिनिस्टर मोदी यांची जी काही आंतरराष्ट्रीय नीती आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल त्यांची जी विचारधारा आहे, युक्रेन रशिया युद्धाच्या संदर्भात, नंतर तेलाच्या संदर्भामध्ये, कराच्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही परराष्ट्रीय धोरण आहे त्याच्यामुळे युद्ध होऊ शकतं आणि ते पाकिस्तान व्हायं होऊ शकतं, असं त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रामाणिकपणे पुढारीला मुलाखत देताना मत व्यक्त केलं. ही चिंतनीय बाब आहे. कारण या देशाची लोकशाही आणि देशाची निवडणूक यंत्रणा खऱ्या अर्थाने देशाला तुमचा हक्काचा माणूस निवडण्याची, विजय करण्याची कायदेशीर परमिशन देते. पण जिथं बिनविरोध निवड होऊ शकते आणि मतदानाचा अधिकार नाकारला जातो, जिथं नोटाला सुद्धा किंमत दिली जात नाहीये, अशा परिस्थितीमध्ये मात्र कुठेतरी लोकशाही धोक्यात आहे, हे काय कोणी सांगायची गरज नाहीये. आणि म्हणून सामाजिक दायित्वातून जर विचार केला तर ही लोकशाही टिकली पाहिजे. जर संविधान बदलता येत नाही म्हणून जर उमेदवारच विकत घ्यायची वेळ आली, उमेदवार जर विकत घेतला जात असेल, मतदान विकत घेतलं जात असेल, तर हा एकंदरीत या देशाच्या सामाजिक हक्काचं उल्लंघन होत आहे. आणि त्यामुळे
या देशामध्ये सामाजिक समता कदापि प्रस्थापित होणार नाहीये अशी भीती आहे. सरदेव बाळासाहेब आंबेडकर म्हणतात, की या देशामध्ये मनुवादी व्यवस्था आणि दुसरीकडे पोलिश आंबेडकरी व्यवस्था हे खरं युद्ध आहे. मनुवादी व्यवस्थेमध्ये वरील सांगितल्याप्रमाणे बिनविरोध निवड किंवा मतदान विकत घेणे, अनियमितता मतदान प्रक्रियेमध्ये हे दिसून येते. आणि फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमध्ये या देशातल्या सामाजिक माणसांना सामाजिक न्यायाच्या माध्यमातून या देशातल्या शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित कार्यकर्त्याला किंवा माणसांना या राजकीय लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये कसं आणता येईल, त्यांना राज्यकर्ती जमात त्यांना कसं बनवता येईल, या पद्धतीने ही विचारधारा काम करते आहे, असं त्यांचं प्रामाणिक मत आहे. या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक अतिशय प्रखर सत्य समोर येत आहे. ते म्हणजे वंचित लोकांनी या प्रस्थापित लोकांच्या आघाड्यांच्या विरोधात उभारलेलं बंड. ही मुंबईची महानगरपालिका आणि पर्यायाने महाराष्ट्रातली नांदेड असेल किंवा अ, लातूर असेल या किंवा इतर जिल्ह्यातल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमधून लोक ठरवतील, की या देशातल्या मनुवादी व्यवस्थेला गाडायचं आहे, की या महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणाऱ्या आणि लोकशाहीला बळकट करणाऱ्या मार्गाने जायचं आहे. खऱ्या दोन लढते आहेत. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे मुंबईमध्ये एक स्वतःच अस्तित्व तयार करत आहे. तर अमराठी मुद्दा याचं भांडवल करून बीजेपी आणि महायुती अमराठी लोकांना एकत्रित करून त्यांची मूठ बांधत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जो कामगार, कष्टकरी वर्ग आहे, जो वंचित वर्ग आहे, तो तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून त्यांच्यासमोर उभा आहे. अस्तित्वाची लढाई आहे. जर समजा या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आणि प्रामुख्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये ज्या 90 जागा एकनाथ शिंदे यांना दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जर ते कमी पडले, तर त्यांचं राजकीय प्राबल्य बीजेपीच्या दरबारात कमी होणार आहे. त्यामुळे त्यांची ही अटीतटीची लढाई आहे. तर दुसरीकडे 25 वर्ष राज्यकारभार करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जर मराठी लोकांनी मतं दिली नाही, तर राजकीय क्षेत्रातला त्यांचा प्रभाव सुद्धा कमी पडू शकतो आणि खरी शिवसेना कोणाची आहे याचे उत्तर या 16 तारखेला मिळू शकतं. आणि म्हणून उबाटा आणि मनसे यांनी अलायन्स करून, महायुती करून जबरदस्त पद्धतीने परवाचं जे शिवतीर्थावरचं राज ठाकरे यांनी भाषण केलं, ते प्रचंड ताकदीचं होतं. एका भाषणामध्ये, एका फटकाऱ्यात त्यांनी अख्खी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांना सांगून टाकलं, की मुंबई आमची आहे, मराठी माणसांची आहे. त्यांना अजून काउंटर करण्यात बीजेपी यशस्वी झाली नाही, अशी परिस्थिती आहे. कुठेतरी एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर त्यांची टीम जर देवेंद्र फडणवीस सोडले, तर काल परवाच्या त्यांच्या शिवाजी पार्कमधल्या सभेमध्ये फार मोठी निराशा दिसून आली, उदासपण दिसून आलं. थकलेले एकनाथ शिंदे दिसून आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे काहीतरी किमया करतील याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र बीजेपी ही राज्यातही आहे, केंद्रातही आहे, त्यामुळे प्रशासनातही आहे आणि याचा फायदा त्यांना नक्की होऊ शकतो. परप्रांतीयाशी त्यांचे चांगले संबंध आहेत. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांची मूठ बांधलेली आहे. नगर परिषदा किंवा नगरपालिका याच्यामध्ये त्यांनी जे काही यश मिळवलेलं आहे, त्याची पुनरावृत्ती महानगरपालिकेमध्ये सुद्धा होईल, अशा पद्धतीचा त्यांचा विचार आहे. आणि याच परिस्थितीमध्ये यदा कदाचित उबाटा
बहुमतामध्ये 114 विजयी उमेदवार मिळवण्यामध्ये कमी पडली. समजून चला, तर त्याच्या पाठी या बीजेपीला आणि या महायुतीला आणि यांच्या या निवडणूक प्रक्रियेला विरोध करण्यासाठी काँग्रेस उभी राहील, उभाटाच्या पाठीशी उभी राहील, अशा पद्धतीचं एकंदरीत मला वाटतं. कारण भाजपा हा वेगवेगळ्या नीतीचा वापर करून अकोटमध्ये MIMची युती करून किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेसची युती करून किंवा बिनविरोध निवडणूक घेऊन, बिनविरोध उमेदवार निवडून आणून या ज्या गोष्टी करून जो विजेता ठरतो आहे, या विजयाला काँग्रेसचा प्रचंड विरोध आहे. आणि म्हणून काँग्रेस उभाटाला साथ देऊ शकते आणि उभाटाची शिवसेना आणि मनसे यांचं सरकार यांचं सरकार मुंबई महानगरपालिकेमध्ये येऊ शकतं, अशा पद्धतीचा एकंदरीत विचार मला तरी वाटतं. कारण बीजेपी आणि महायुतीला विरोध करणारी उभाटा, मनसे आणि काँग्रेस आहे आणि त्यांच्याशी अलायन्स, काँग्रेसबरोबरचा अलायन्स वंचितनं केलेला आहे आणि म्हणून मित्रांनो, वंचित आणि काँग्रेस ही किंग मेकर ठरणार आहे. किंग मेकर ठरणार आहे, यात माझं दुमत नाहीये. आणि म्हणून एकतर वंचितचा महापौर किंवा उपमहापौर नक्कीच त्यांना करावं लागेल, असं एकंदरीत या महाराष्ट्राचं चित्र आहे. पाहूयात कोण कुसळात आहे, कोण मुसळात आहे. लवकरच आपल्याला 16 तारखेला कळेल. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग माय इक्वालिटी चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.